उड्डाणपुलाला तडा. चर्चेनंतर प्रशासन खडबडले. लोहा उड्डाणपुलावर तातडीने दुरुस्तीला सुरुवात. नांदेड जिल्ह्याच्या लोहा येथील जुना लोहा स्मशानभूमीलगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील उड्डाणपुलाच्या मध्यभागातून पाणी झिरपत असल्याची बातमी महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह डिजिटल ई-पेपरने प्रकाशित करताच संबंधित विभागाने तातडीने दखल घेत घटनास्थळी कामाला सुरुवात केली आहे. यापूर्वी पुलाला तडा पडल्याची चर्चा रंगली होती. मात्र अधिकाऱ्यांनी तो एक्सपॅन्शन जॉईंट असल्याचे सांगितले होते. तरीही पाणी झिरपत असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत सखोल तांत्रिक तपासणीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अधिकृत तांत्रिक अहवालाची प्रतीक्षा कायम आहे. नमस्कार, मी उत्तम हंकारे. आपण पाहू शकता 361 हायवे नॅशनल हायवेवर आपण आहेत आणि मागे 2-3 दिवसाखाली आम्ही बातम्या लावलेल्या होत्या की ब्रिज जे आहे ते स्मशानभूमीच्या खाल्ल्या ब्रिजला तडा गेलेला आहे आणि या तड्यामध्ये ते वरून पाणी खाली झिरपत आहे असं आम्हाला समजल्यानंतर आम्ही तात्काळ येऊन इथे लोकांची तक्रार होती की वरून पाणी आले आणि ब्रिजला भांगा पडलेले आहेत असं समजल्यानंतर आज हे पाहू शकता आपण इथं कामाला सुरुवात केलेली आहे. आणि जे तडा गेलेला आहे आम्हाला चौधरी नावाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की हे पडू शकते, या ब्रिजला असं राहू शकते असं सांगितल्याच्या नंतर तात्काळ त्यांनी कामाला सुरुवात करून हे जे काम आहे यांची दुरुस्ती करण्याचं काम आता काही कर्मचारी करत आहेत. ते पाहू शकता आपण.